नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे. तर आजची महत्त्वाची खुशखबर, थेट विधान परिषदेतून मोठी घोषणा. महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाने घेतला हा मोठा निर्णय. जाणून घ्या माहिती सविस्तर. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. गुड ब्रेकिंग न्यूज आहे. थेट विधान परिषदेतून झाली जाहीर. महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. महिलांसाठी कोणती घोषणा करण्यात आली आहे व मान्यता देण्यात आली आहे, तसेच ही घोषणा आणि मान्यता विधान परिषदेतून कोणी जाहीर केली, याबाबत या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता अवश्य पहा. चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. पुढील प्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाची घोषणा विधान परिषदेतून करण्यात आली आहे. शासकीय व निमशासकीय सेवेत असणाऱ्या महिलांना 1 वर्ष प्रसूती रजा घेता येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत केले जाहीर. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा निर्णय त्यांनी घेतला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. सध्या केंद्र सरकारच्या धर्तीवर 6 महिन्याची म्हणजे 180 दिवसाची महिलांची प्रसूती रजा मिळते. महाराष्ट्रातही सुद्धा मिळते. 6 महिन्याची प्रसूती रजा संपल्यानंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतनी रजा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मोठी बातमी, महिलांसाठी आता 1 वर्षाची प्रसूती रजा घेणे शक्य होणार आहे. याबाबत अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही मोठी माहिती विधिमंडळातील विधान परिषदेत जाहीर करून सुट्टी घेण्यास मान्यता प्रदान केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घोषणा केली आहे की केंद्र सरकारच्या धर्तीवर 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्रात 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर करण्याचा शासन निर्णय या अगोदरच निर्गमित झालेला आहे. उपमुख्यमंत्री यांनी आता विधान परिषदेतून ही घोषणा केली आहे. मोठी महिलांना गरज भासल्यास आता 1 वर्षाची वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय सुट्टी घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. आणि हा देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मातृत्वाचा सन्मान राखत महिलांना सेवेत समतोल साधता यावा, हाच मुख्य उद्देश आहे. आणि म्हणून आज विधान परिषदेत झालेल्या घोषणेमुळे सर्व कर्मचारी आणि महिला वर्गाकडून शासनाचे विशेष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत. सरकारच्या या कार्याला ॲक्टिव्ह एज्युकेशनचा सलाम करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.